या मागे बांग्लादेश सरकार जो हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा, हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा। छत्रपति शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय। विराट छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। हिंदू एकजुटीचा जय हो। येत आहे का? आज मानवता दिन, या मानवता दिनाच्या निमित्ताने बजरंग दल विश्व हिंदू परिषद RSS सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपले बांगलादेशमध्ये राहणारे हिंदू बांधव जे आहेत, यांच्या जो मुस्लिम धर्मांध जे आहेत ज्यांच्याकडून अत्याचार केला जात आहे, त्यांची घरदारं लुटली गेलेली आहेत, ज्यांना बांगलादेशातून निर्वासित केलं जात आहे। या पद्धतीने जर पॅलेस्टाईनमध्ये जर काही एखादी घटना झाली तर इथले मुस्लिम रस्ते उतरतात, तर बांगलादेशामधील जर हिंदूंच्या विरोधात काय झालं तर इथल्या हिंदूंनी सुद्धा असे एकत्र आले पाहिजे। यावेळेस इस्रायलमध्ये सुद्धा ज्यावेळेस पहिले 1400-1500 नागरिक मारले होते, त्यात 10 हिंदू विद्यार्थी सुद्धा होते, त्याला घ्या। आणि असंच हे मुस्लिम धर्मांध जे आहेत, जे जिहादी लोक आहेत, जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांनी देशात आपल्या देशात सुद्धा असं कुठं आपल्या महिलांचा हत्याकांड असन, मुलींचं चेंबरमध्ये घालणं असन, फ्रीजमध्ये घालणं असन, आज 30 गोष्ट बांगलादेशमध्ये चालू आहे। तर आज मी आवाहन करतो जास्तीत जास्त हिंदूंनी नुसतं आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी करू किंवा आपल्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे। हे करायच्या ऐवजी आपण सगळे एकत्र आलो पाहिजेत। याच्यावर पहिली जी क्रिया म्हणजे पहिलं जे काम आहे ते आपल्याला आपल्या देशापासून म्हणण्यापेक्षा आपल्या गावातून इथून चालू झालं पाहिजे। याच्यावर आपल्याला काय करायला पाहिजे याच्याविषयी सगळ्यांनी एकत्र येऊन बसलं पाहिजे। या गोष्टीचा आज तर निषेध करतोच आपण, पण इथून पुढं सुद्धा एकत्र येऊन नुसतं मोर्चे न काढता, नुसतं ग्राउंडवर न उतरता ते इतर दुसरे जे मार्ग असतील त्या मार्गाने आपल्याला उतरलं पाहिजे आणि तसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे। कोणीही न घाबरता न चुकता सगळं एकत्र येऊन आहे ना, या जिहादी मुस्लिमांच्या विरोधात एकत्र उभे राहिले पाहिजे। थांबतो।